नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत. त्यातील पहिली आहे ती म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना आणि दुसरी अपडेट ती म्हणजे टेट 3. या दोन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यातील पहिली अपडेट ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. आता ही योजना 9 जुलै 2024च्या GR नुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेली होती. यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये एक लाडका भाऊ या नावाने किंवा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अशी दोन्ही नावाने ही एकच योजना आहे. तर ती चालू करण्यात आली होती आणि त्या जुलैच्या GR नुसार 2 महिन्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात आली. आता ही पदभरती अशी होती की त्या ठिकाणी वयोमर्यादा वेगळी होती आणि बऱ्याच गोष्टी याच्या जी नेहमीची पदभरती असते त्या पदभरतीपेक्षा याचे क्रायटेरिया थोडे वेगळे होते. यामध्ये 10वी 12वी 12वी ITI पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या याच्यातून विद्यार्थ्यांची या योजनेच्या अंतर्गत निवड करण्यात आली. अशा पात्र उमेदवारांकडून फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्यामध्ये GR उल्लेख होता की 18 ते 35 वयोगटाचे विद्यार्थी यामध्ये अर्ज करू शकतात आणि या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांना फक्त एका विद्यार्थ्याला याचा एकदाच लाभ घेता येतील. परंतु आता झाले काय, या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे यामध्ये या विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसांपासून आंदोलन पुकारलं होतं, आंदोलन केलं होतं. आझाद मैदान, पुणे बऱ्याच ठिकाणी आंदोलनं चालू होती. इवन ही योजना लागू करण्यात आली आणि मार्च महिन्यामध्ये 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो. तर 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या महिन्यांमध्ये देखील या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली होती. ते आंदोलनं ह्याच्यासाठी होती की हा जो कालावधी आहे तो 6 महिन्यांचा असेल असं GR मेन्शन करण्यात आलं होतं. परंतु हा कालावधी काही ठिकाणच्या मागण्या अशा होत्या की हा कालावधी वाढवून देण्यात यावा आणि काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली होती की कालावधी वाढवून न देता आम्हाला कायमस्वरूपी त्या जागेवर त्या पदावर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. अशा प्रकारच्या मागण्या या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे सध्या अधिवेशनाचा कालावधी चालू असताना अधिवेशनामध्ये सुद्धा याबाबत वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले आणि त्या मुद्द्यांना अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला. तो म्हणजे या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत जितके विद्यार्थी लागलेले असतील त्यांचा कालावधी हा 6 महिन्यांवरनं 11 महिने हा वाढवून देत आहे. परंतु हा कालावधी वाढवून देताना त्यांनी एक गोष्ट मेन्शन केली की हा कालावधी 5 महिन्यांसाठी मुदत वाढ देत आहे, परंतु पुन्हा 11 महिन्यानंतर अजून पुढे मुदत वाढ मिळावी यासाठी प्रयत्न करू नका असं त्यांनी अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं. परंतु तरीसुद्धा जे काही आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू होतं त्यांनी आंदोलन अजूनपर्यंत सुद्धा स्थगित केलेलं नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणची आंदोलनं अजूनही चालू आहे. कारण विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की आम्हाला 6 + 5 11 हा क्रायटेरिया नको, आम्हाला 5 महिन्यांची मुदतवाढ हा क्रायटेरिया नको, तर आम्हाला रोजगार हवा आहे. आम्हाला रोजगार हवा आहे, आम्हाला प्रशिक्षण कालावधी नको. प्रशिक्षण कालावधीचं सर्टिफिकेट आम्हाला असंही आता 6 महिन्यांचं मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे. पण ह्या सर्टिफिकेटचं अजून 5 महिने वाढून आम्हाला त्या सर्टिफिकेटचं काय करायचं आहे? आम्ही जर नोकरीसाठी जर या ठिकाणी पात्र नसू तर त्या सर्टिफिकेटला घेऊन आम्ही काय करणार? आणि म्हणून आता आम्हाला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. म्हणजेच ज्या कोणत्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत जिथे जिथे भरती झालेली आहे यामध्ये शिक्षक देखील आहेत आणि आंदोलन शिक्षकांचं देखील चालू आहे. मग ज्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी करण्यात यावं यासाठी हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं नाही, पुन्हा ते चालू ठेवण्यात आलेलं आहे अशी या शिक्षकांची मागणी आहे. आणि अधिवेशनामध्ये 5 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. म्हणजेच प्रशिक्षण योजना या योजनेसाठी
11 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आणि पुन्हा मुदतवाढ मागू नये असं सांगण्यात आलं. आता मुदतवाढ दिलेली आहे, परंतु कायमस्वरूपी रोजगार ही गोष्ट मान्य झालेली नाही आणि यासाठी सध्याचे आंदोलनं चालू आहेत. आता तुम्हाला यावरती काय वाटतं ते देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे टेट 3. आता टेट 3च्या संदर्भात जो मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षण आयुक्त आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, आता त्यांनी टेट 3 घेण्यासाठी परमिशन तर दिलेली आहे, त्यांची परमिशन भेटलेली आहे टेट 3साठी, परंतु जे काही कार्यकाल आहे, कालावधी लागणार आहे तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला म्हणजेच शिक्षण आयुक्तांना त्यांच्या लेवलवरती जी प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरसाठी हा कालावधी लागणार आहे. त्यामुळे टेट 3ला तर मान्यता ऑलरेडी भेटलेली होती आणि मान्यता भेटल्याच्या नंतर आता त्याच्यावरती सिग्नेचर देखील झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांची. आता जी प्रोसिजर आहे किंवा सिग्नेचर असेल, कंपनी संबंधितल्या कराराची जी इन्फॉर्मेशन असेल किंवा त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी असेल ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेपर्यंत येऊन थांबलेले आहेत. त्यामुळे नोटिफिकेशन म्हणजे अगदीच लगेच निघू नाही शकत, परंतु काही दिवसांमध्ये नोटिफिकेशन निश्चित निघू शकतं आता ह्या गोष्टी जशा पुढे जातील तशा. आणि संपूर्ण अधिवेशन कालावधीमध्ये जे काही शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले होते ते म्हणजे एक शिक्षण सेवक कालावधीसाठी असेल, त्यातही त्यांनी सांगितलं मी या सगळ्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचार करत आहे, त्यामुळे यामध्ये निगेटिव्हिटी कुठेही नाही. जरी दुसऱ्या काही मंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की शिक्षण मंत्र्यांकडे हे खातं येऊन अतिशय कमी कालावधी झालेला आहे, परंतु तरी देखील त्यांनी याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि सकारात्मक असे निर्णय यावरती घेतलेले आहेत. पुन्हा शिक्षण मंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्या अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि त्यावरती देखील कार्यवाही होणार आहे आणि ज्या शाळांवरती कार्यवाही होत आहे त्या कारवाईला थांबवू शकणार की नाही, तर जे अनधिकृत आहे ती कार्यवाही ते थांबवू शकणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह विचारसरणी त्यांची आहे, तीच तिसऱ्या टप्प्याच्या संदर्भात त्यांची विचारसरणी पॉझिटिव्ह आहे. एकंदरच शाळेंच्या संदर्भात त्यांनी अचानक शाळेंना जाऊन भेटी देऊन काही गोष्टी जाणून घेतल्या, म्हणजेच एक तर त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निश्चितच एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपल्याला शिक्षक भरतीमध्ये देखील त्यांची एक चांगली कामगिरी नक्कीच पाहायला मिळेल. इवन आता टेट 3ला सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे जी प्रोसिजर असते ती त्यांनी कंप्लीट केलेली आहे. बाकीची प्रोसिजर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची असणार आहे. म्हणजे त्यांच्याकडे जे काही मुद्दे आत्तापर्यंत गेलेले आहेत ते त्यांनी खूप पॉझिटिव्ह दृष्टीनेच घेतलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. फक्त एक गोष्ट आहे की अजूनपर्यंत अधिवेशनामध्ये टेट 3च्या संदर्भातल्या वयोमर्यादेवरती अजूनपर्यंत कुठलाही प्रश्न विचारला गेलेला नव्हता आणि त्यावरती कुठलंही अजूनपर्यंत कन्व्हर्सेशन कुठलं ऐकायला मिळालेलं नाही. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की न्यायालयाने जे सांगितलं होतं टेट 3चा जो रोडमॅप सादर केला होता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने न्यायालयामध्ये, त्या रोडमॅपनुसार टेट 3 झालेलीच नाही. त्यामुळे म्हणजे एक मुद्दा असा आहे की जो अभियोग्यताधारक लावून धरू शकतात आणि त्या लावून धरलेल्या मुद्द्यावरनं कुठल्या अभियोग्यताधारकांचं नुकसान होणार नाही. उलट जे अभियोग्यताधारकांचं नुकसान होणार आहे ते यातून सही सलामत पुढे जाऊ शकतात, भरतीमध्ये ते ह्या प्रोसिजरमध्ये असू शकतात. इवन आत्तापर्यंत टेट 3चं नोटिफिकेशन निघालेलं नाही, म्हणजे हा मार्च महिना यामध्ये असाच जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स हे मार्च एंडला संपतात तर अशा विद्यार्थ्यांनी 1 एप्रिलपासून नवीन डॉक्युमेंट्स काढून ठेवा, जेणेकरून टेट 3ची जाहिरात यायची तुम्ही वाट नका पाहू. तुम्ही टेट 3 होणारच आहे, आता 2025मध्ये होणार एवढं 100% आहे. फक्त मार्च महिन्यामध्ये एकाच याच्यात तर ॲप्लिकेशन ॲड ते देऊन संपणार नाही. जवळपास आता मार्च महिनातला पहिला आठवडा असाच गेलेला आहे. त्यामुळे
आता जे काही डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला टेट 3साठी ते 1 एप्रिलच्या नंतर तुम्ही त्याची प्रोसिजर चालू करा, जेणेकरून पुढे त्या वर्षामध्ये म्हणजे मार्च एंड ते मार्च दुसरा एंड तोपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट्स चालतात. म्हणजे जसं की NCL आहे, NCL एका वर्षापुरतंच मर्यादित असतं. आता ह्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी NCL काढलं त्यांचं मार्च एंडला ते NCL संपतं. अजूनपर्यंत टेट 3ची नोटिफिकेशन आली नाही, याचा अर्थ तुम्हाला आता पुढे जर ती नोटिफिकेशन आली तर त्या चालू आर्थिक वर्षाचं NCL लागतं. त्यामुळे हे NCLचं मग तुम्हाला फायदा होणार नाही. तर त्याऐवजी तुम्ही 1 एप्रिलपासून तुमचे डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात करा, जेणेकरून कधीही नोटिफिकेशन आलं तरी तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी हे क्लिअर असतील. आणि ह्या डॉक्युमेंट्सनुसार मग तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार नाही. कारण एवढं तर सांगू शकतो आपण की 2025मध्ये टेट तर 100% ही होणार आहे आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला 1 वर्षासाठीच्या मुदतीमध्ये चालतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी सध्या तरी आता पॉझिटिव्ह दृष्टीनेच घ्या आणि पॉझिटिव्ह तुम्हाला ऐकायला देखील येतील. कारण काही निर्णय असे आहेत की जे समोर दिसून येतात की ते फास्ट गतीने आपल्याला समजून येतात. अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं गेलं, ज्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली, नाहीतर आपण याआधी पाहिलेलं आहे की म्हणजे अगदी एका अधिवेशनापासून पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला तीच उत्तरं पाहायला मिळत होती. पण आत्ता यावेळेस असं होणार नाही. निश्चितच आपल्याला चांगल्या गोष्टी बघायला भेटतील. वयाच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा आपण हा मुद्दा पुढे जाऊन जेव्हा टेट 3चा विषय येईल तेव्हा हा मुद्दा देखील त्या ठिकाणी पटवून देऊन त्यामध्ये देखील एज रिलॅक्सेशन मिळू शकतं. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा. सगळ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टीचा निश्चितच फायदा होईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.